श्रीमते भक्तिवेदांते स्वामिने नमः। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शक्ति प्राशक्तिदेशकारिणी नमो नमः कृष्ण प्रेम कदाय थे कृष्णाय कृष्ण चैतन्य नमिने गौर कृष्ण हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत भक्तकांचन राधे वृंदावनेश्वरी वृषभानु सुदेवी कल्याणी नमस्ते नमस्ते कृष्ण कृपा सिंधु देव च भक्तानां वैष्णव जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्त हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम भगवते वासुदेवाय हरे कृष्ण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या भक्तिशास्त्री आपल्या भक्ती अवैध क्लास कक्षेमध्ये तर आपण शिकत आहोत अध्याय क्रमांक 17 श्रद्धात्रय विभाग आणि आजचा श्लोक क्रमांक आहे 18 ते 17 23 प्रभूजी हरि बोल दंडोत ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध स्मृत ब्राह्मणस्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुरा सृष्टीच्या आरंभापासूनच ओम तत्सत हे 3 शब्द परम सत्याचा निर्देश करण्यासाठी योजले जातात वेदोक्त मंत्राचे उच्चारण करताना आणि परब्रह्माच्या संतुष्टी प्रित्यर्थ यज्ञ करताना ब्राह्मण या निर्देशाचा उपयोग करीत असत हरे कृष्णा प्रभूजी वाचू वाचन. तात्पर्य तप यज्ञ दान आणि आहार यांचे सात्विक राजसिक आणि तामसिक असे 3 प्रकारे वर्गीकरण करण्यात येते व याचे वर्णन पूर्वी करण्यात आले आहे परंतु ते प्रथम द्वितीय किंवा तृतीय कोणत्याही श्रेणीचे असले तरी ते प्राकृतिक गुणांनी कलुषित असल्यामुळे बद्धत असतात परंतु जेव्हा तप दान यज्ञ आणि आहार यांचा उपयोग होम तत्सत अर्थात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या प्रित्यर्थ केला जातो तेव्हा ती आध्यात्मिक उन्नतीची साधने बनतात शास्त्रांमध्ये याच ध्येयाचा उल्लेख करण्यात आला आहे होम तत्सत हे 3 शब्द विशेष करून परम सत्य पुरुषोत्तम श्री भगवान यांचा निर्देश करतात वैदिक मंत्रामध्ये ओंकार नेहमी आढळतो शास्त्रातील विधिविधानांचे जो पालन करीत नाही तो परमसत्याची प्राप्ती करू शकत नाही अशा व्यक्तीला जीवनाच्या अंतिम उद्देशाची प्राप्ती न होता तात्पुरते फळ मिळते निष्कर्ष असा की दान यज्ञ आणि तप इत्यादींचे आचरण सात्विक असले पाहिजे याचे आचरण रजगुणी किंवा तमगुणी असेल तर ते निश्चितच निकृष्ट असते होम तत्सत या 3 शब्दांचा उच्चार भगवंतांच्या पवित्र नामाबरोबर केला जातो उदाहरणार्थ होम तत् विष्णू वैदिक मंत्रांच्या आणि भगवंतांच्या पवित्र नामापूर्वी ओंकार उच्चारला जातो हा वेदांचा निर्देशक आहे उपरोक्त 3 शब्द वैदिक मंत्रातून घेतले आहेत होम इत्येतत् ब्रह्मणो निर्दिष्ट नाम ऋग्वेद हे प्रथम लक्षाचे सूचक आहे तत्त्वमासी छंदोग्य उपनिषद 6.8.7 हे दुसऱ्या लक्षाचे सूचक आहे सत एव सौम्य छांदोग्य उपनिषद 6.21 हे तिसऱ्या लक्षाचे सूचक आहे या सर्वांच्या समूहाने ओम तत्सत असे बनते पूर्वी सृष्टीतील आदिजीव ब्रह्मदेव यांनी यज्ञ केला तेव्हा त्यांनी भगवंतांना या 3 शब्दांद्वारे संबोधिले म्हणून गुरु शिष्य परंपरेद्वारे याच तत्वाचे पालन करण्यात येते यास्तव हा मंत्र अत्यंत महत्वपूर्ण आहे भगवद्गीता सांगते की कोणतेही कर्म ओम तत्सत म्हणून भगवंतांप्रित्यर्थ केले पाहिजे
मनुष्य जेव्हा या तीन शब्दांच्या उच्चारणासहित तप, दान आणि यज्ञ करतो तेव्हा त्याचे कर्म कृष्ण भावनाभावित होते. कृष्ण भावना म्हणजे दिव्य कर्म करण्याचा वैज्ञानिक विधी आहे, ज्यामुळे मनुष्य स्वगृही भगवत नामात परत जाऊ शकतो. असे कर्म करण्याने कोणतीही हानी होत नाही. हरे कृष्ण. तर आतापर्यंत भगवंतांनी श्रद्धेचे विभाग सांगितलेले आहेत. त्यामध्ये भगवंतांनी आहार, तप, दान, यज्ञ यांचं विभाजन केले 3 गुणामध्ये. तर जर व्यक्ती सत्वगुणात असेल तर त्याचं जे दान आहे, तप आहे, आहार आहे, यज्ञ आहे, हे सर्व त्याला उच्च लोकांकडे घेऊन जाईल. आणि कोणी रजोगुणात असेल तर त्याला त्याच्या जे काही कार्यकलाप आहेत त्याद्वारे त्याला भौतिक जगातच राहता येईल. आणि जी व्यक्ती तामसिक वृत्तीची आहे त्याचा आहार, निद्रा, दान, तप, यज्ञ हे सर्व काही अघोरी असल्या कारणाने त्यांना जे निम्न कोटीचे जे नरक वगैरे आहेत त्या ठिकाणी त्याला पाठवलं जाईल. तर अशा प्रकारे तिन्ही गुणामध्ये असणाऱ्या व्यक्तींची या भौतिक जगातनं सुटका होत नाही. व्यक्ती कितीही सत्वगुणात असो तो या भौतिक जगातनं बाहेर पडू शकत नाही. तर भौतिक जगातनं बाहेर पडायचा मार्ग ही भगवंतांची एकमात्र उपासना केल्यानेच. अन्य कोणत्याही देवदेवतांची एवढी शक्ती नाहीये की त्या व्यक्तीला या भौतिक जगातनं ते बाहेर पाडू शकते. तर त्या परमपुरुषोत्तम भगवंतांना वैदिक शास्त्रामध्ये ओम तत्सत या नावाने संबोधित केलेलं आहे. तर आपण अशा इनडायरेक्ट म्हणजे अप्रत्यक्षरित्या भगवंतांना इथं जे संबोधन दिलेलं आहे त्याच्या पलीकडे जाऊन शुद्ध भक्तांच्या कृपेमुळे आपल्याला भगवंतांचं प्राथमिक नाव प्राप्त झालेले. तर आपण ओम तत्सत असं भगवंतांना संबोधित न करता आपण त्यांना परमपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण या नावाने संबोधतो. आणि आपण ओम तत्सतचा जप न करता आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप. तर वेदामध्ये फार अलिप्त रूपामध्ये भगवंतांची स्तुती करण्यात आली. अन्यथा वेदामध्ये लोकांसाठी कर्मकांड वगैरे अशाच गोष्टी मिळतात. त्यामुळे त्या वेदाच्या अरण्यामध्ये व्यक्ती एकदा शिरकाव केल्यानंतर बाहेरच पडू शकत नाही. तर भक्तांच्या कृपेमुळे आपल्याला त्या पूर्ण वेदांचं सार, भगवंतांची नविदा भक्ती, भगवंतांची प्रेममय सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झाले. तर हे जे वैदिक शास्त्रामध्ये भगवंतांना संबोधित केलेलं जे नाव आहे ते आहे ओम तत्सत. सत म्हणजे काय आहे? सत म्हणजे काय? शाश्वत. हा, शाश्वत. शाश्वत ना. चित म्हणजे ज्ञानी. आनंदमय. ज्ञानी. हो. ज्ञानवान. ज्ञानमय ज्ञान. ज्ञानमय. हे
ज्ञानमय. हा, आनंद आनंद आहे. हा आनंद आहे. तो भगवंत आहे सच्चित. सच्चित आनंद. हम्म. तर त्यामध्ये सत म्हणजे शाश्वत. तर ओम तत्सत. ओम हे भगवंतांचं प्रणव. वैदिक शास्त्रामध्ये भगवंतांना संबोधित केलेलं, ज्यामध्ये भगवंतांचा निवास आहे, असं जे ओंकार आहे भगवंत, त्यांच्या जरी सृष्टीची निर्मिती होती, सृष्टीचे पालन होते, सृष्टीचा संहार होतो, तर अशा भगवंतांना संबोधित करण्यासाठी वेदामध्ये फक्त ओम तत्सत म्हटले. जसं आपण भारताचे प्रधानमंत्री असं आपण म्हणू शकतो त्यांना, पण त्यांचं घरचं एक नाव असणार, ऑफिसमध्ये एक नाव असणार, अमुक अमुक व्यक्ती, पण घरी त्यांची आई त्यांना लाडाने दुसऱ्या नावाने बोलत असेल, पिंट्या बंट्या वगैरे असं. तसं भगवंतांचे वैदिक शास्त्रामध्ये अशी भली मोठी उपाधी देऊन त्यांना संबोधित केलेली. तर जशी लोकांची कुवत आहे त्या प्रकारे त्यांना भगवंतांना संबोधन करण्याची सुविधा प्राप्त होते. तर असं आपण अप्रत्यक्ष संबोधन न वापरता आपल्याला भगवंत कोण आहेत, ते ओम सत्सत कोण आहेत, ते आपल्याला सर्वांना भगवंतांच्या शुद्ध भक्तांच्या कृपेने माहित आहे. त्यामुळे आपण या ओम तत्सतला ऐकून गहीवरून जायला नाही पाहिजे. तर आपल्याला साक्षात भगवंतांचं नाव, एवढंच काय की भगवंतांचं जे त्यांच्या शुद्ध भक्तांनी उच्चारलेलं नाव आहे दामोदर, हा भक्तांशी कनेक्टेड त्यांचं नाव, नंद दुलाल, हा यशोदानंदन, असे जे भगवंतांचे एकदम भक्तांशी संबंध असलेले नाव आहेत, ते आपल्याला सर्व माहित. आणि भक्तिविनोद ठाकूरांनी एक पूर्ण वैष्णव गीत लिहिलेलं आहे, यशोमती नंदन ब्रजवर नागर. तर अशा प्रकारे त्यात पूर्ण भगवंतांचे जे आत्मीय लोकांनी संबोधित केलेली ज्या नाव आहेत, त्यांची पूर्ण ते यादी त्या वैष्णव गीतामध्ये. तर वैदिक शास्त्र त्या भगवंतांना ओम तत्सत या नावाने ओळखतो. तर अशा प्रकारे जर व्यक्ती या पुरुषोत्तम भगवंतांची जी उपासना करत असेल, तरच तो या भौतिक जगाच्या कचाट्यानं बाहेर पडू शकतो. फक्त सत्वगुणात राहून तो काय बाहेर पडू शकत, रजोगुणात राहून तो बाहेर पडू शकत, आणि तमोगुणातल्या व्यक्तीला तर मृत्यू सुद्धा भेटत. की खाली नरकाच्या म्हणजे खालचे जे लोक आहेत त्यामध्येच त्यांना निवास करावा. तर अशा प्रकारे वैदिक शास्त्रामध्ये भगवंतांना ओम तत्सत म्हणून संबोधित करण्यात आलं. तर अशा भगवंतांची जेव्हा आपण उपासना करू, कृष्ण भावना बोलतो, तेव्हाच आपण या भौतिक जगातनं बाहेर पडू शकतो. ठीक आहे, कोणाला काय प्रश्न विचारत? पुढचा श्लोक. तस्मादोमित्य आधृत्य यज्ञदान तपक्रिया प्रवर्तन्ते विधानोक्ता सततं ब्रह्मवादिनाम. म्हणून परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी शास्त्रोक्त विधी विधानानुसार यज्ञ दान आणि तप करणारे ब्रह्मवादी या सर्व क्रियांचा ओंकारापासूनच आरंभ करतात. ओम तद विष्णू परमं पदम. श्री विष्णूंचे चरणकमळ म्हणजे भक्तियोगाचे परिमोच्च परिपूर्ण सार आहे. भगवंता प्रित्यर्थ सर्व कर्म केल्याने सर्व कर्मांशी निश्चितपणे परिपूर्णता होते. तर आपलं जे काही कर्म आहे, जे काही आपण कार्य करतो, आपण खातो, आपण चालतो, आपण काही बघतो, आपण काही ऐकतो, या सर्व गोष्टी भगवंतांशी निगडीत ठेवल्या पाहिजे.
जर आपण भगवंतांना आपल्या इंद्रियांना जोडले नाही तर आपली इंद्रिय कामा कामाच्या मागे लागतील आणि काम हे आपल्याला अधोगतीला घेऊन जाईल. ध्यायतो विषयान पुंसा संघात ते शिवायचे संघात जायते कामात क्रोध जायते क्रोधत भोवती समूह समूहात गुणचिता सृष्टीवंशात बुद्धिनाशात प्रणशित. तर अशा प्रकारे जर व्यक्ती भगवंतांकडे प्रेमाने जर सेवा करत नसेल तर तो कामाद्वारे आपल्या इंद्रियांची सेवा करेल आणि त्या कामाने इंद्रियांची सेवा केल्याने त्या व्यक्तीचं अधपतन निश्चित आहे. पण जर व्यक्ती स्वतःच्या इंद्रियांना संयमित करून त्यांना भगवंतांच्या सेवेत जर त्यांनी लावलं तर तो भगवंतांच्या कृपेमुळे भगवंतांच्या श्रीभक्तांच्या कृपेमुळे भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. त्यामुळे वैदिक साहित्यामध्ये ज्या लोकांना भगवंतांचं परमात्मा किंवा भगवंतांचं भगवान रूप कळालेलं नाही, फक्त त्यांना ओंकार याचीच जाणीव झालेली आहे, असे लोक जे सत्वगुणाच्या वरती आहेत ते ब्रह्मन साक्षात्कारामुळे फक्त ओंकाराचीच उपासना करतात. तर आपण ओंकाराचं जे स्वरूप आहे साक्षात भगवान भगवान श्रीकृष्ण त्यांची आपण उपासना करतो. त्यामुळे आपल्याला वाटलं नाही पाहिजे की आपण काहीतरी वेगळं करतो. नाही, आपण वैदिक तत्वज्ञानाचं सार आहे. जे भगवंतांची जी उपासना आहे ती आपल्याला सहजरित्या प्राप्त झाली. तर एवढे सुलभ आपल्याला भगवंतांची भक्ती करण्याचं संधी प्राप्त झालेली आहे जे की ज्ञानी लोकांना सुद्धा प्राप्त होत नाही. पुराण जन्मानंतर ज्ञानवान मार्गपत काही जन्मानंतर ज्ञानी व्यक्तीला भगवंतांची भक्ती करण्याची संधी प्राप्त होते. पण ही शुद्ध भक्तांच्या कृपेमुळे आपल्याला पहिल्या दिवसापासून भगवंतांची सेवा करायची संधी प्राप्त होते. आणि आता आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय की आपण काय करतोय, ही सेवा किती महान आहे. त्यासाठी आपण हे ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. तर भक्ती जेव्हा आपण करू त्यावेळेस आपोआप आपल्या हृदयामध्ये ज्ञान आणि वैराग्य याची उत्पत्ती होते. तर जी व्यक्ती भगवंतांची प्रेममय सेवा करते त्यांना भगवंत ज्ञान देतात. याची पूर्ती कुठल्या श्लोकाने आपण करू शकतो सांगा? भगवद्गीतेच्या कुठल्या श्लोकाने आपण 10.10 तेषां सतत युक्तानां भजते प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं मामयेन उपयान्ति ते. तर अशी जेव्हा आपण प्रेममय सेवा करू तर भगवंत आपल्याला त्या प्रकारचं ज्ञान देते ज्याद्वारे आपण त्यांना प्राप्त करू शकतो. तर आता या वैदिक जे ब्रह्मवादी लोक आहेत त्यांना भगवंतांचं एवढं जवळचं नाव वगैरे त्यांना मिळालेलं नाही, कारण त्यांना शुद्ध भक्तांचा संपर्क नसल्या कारणाने त्यांना फक्त ओंकारावरच ते थांबलेलं असतं आणि योगी वगैरे परमात्मा रूपावरतीच थांबलेलं असतं. त्यांचं पुढचं स्टेशन येतच नाही. पण आपण पहिल्या दिवसापासून आपल्याला भगवंतांचं नाव हे शुद्ध भक्तांच्या कृपेमुळे प्राप्त झाले. त्यामुळे आपल्याला वाटलं नाही पाहिजे की आपण जी भक्ती करतोय ती साधारण आहे. आपण अशा ज्ञानी आणि तपस्वी किंवा जे ज्ञानी लोक आहेत त्यांना बघून घाबरायला नाही पाहिजे की अरे यांना किती मोठे मंत्र चांगले उच्चारण करता येतात, त्यांच्या मुद्रा किती चांगले आहेत, ते किती प्रकारची तपस्या करतायत वगैरे. ह्याने आपण विचलित व्हायला नाही पाहिजे. आपल्याला जरी भक्ती साधी सोपी वाटत असेल पण ही भक्ती आहे ब्रजवधू
वर्गीन वा कल्पिता. चैतन्य महाप्रभू म्हणतात आपण जी करतोय साधना ती ब्रजभक्तीची साधना आहे. वृंदावनातले जे वासी आहेत, ज्या प्रकारे भगवंतांची आराधना करतात त्या प्रकारची आराधना आपल्याला चैतन्य महाप्रभूंनी या ब्रह्ममध्ये गौडी संप्रदायात केलेली. आराध्य भगवान वृंदावन रम्या काचित उपासना ब्रजवधू वर्गेन वा कल्पिता. तर अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंनी आपल्या भगवत भक्तीची स्तुती केली की ही भगवत भक्ती आपण ब्रजगोपिका जे ब्रजवधू आहे, वृंदावनातल्या जे गोपी भगवंतांना सेवा करतात त्यांचंच आपण अनुगमन करत श्रीमद भागवतमला प्रमाण मानून आपण ही कृष्ण भक्ती करतो. तर ती कृष्ण भक्ती ही फार दुर्मिळ आहे आणि त्याचा आपल्याला आदर असला पाहिजे, त्याचा आपल्याला सन्मान असला पाहिजे, त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. असे नाही वाटलं पाहिजे की काही मंत्र पुटपुटणाऱ्या लोकांना बघून आपण घाबरून नाही झालं पाहिजे, किंवा काही लोक शास्त्रामध्ये वेद पारंगत आहेत, ते तत्व वगैरे सांगतात आणि आपल्याला त्याचं काही उत्तर येत नाही तर आपण घाबरून नाही झालं पाहिजे. आपल्याला सर्व तत्वांचा सार प्राप्त झाला. तर भक्ती ही भगवंतांची सम्राज्ञी भक्ती शक्ती. भगवंत भक्ती शक्तीद्वारे भक्तांच्या प्रेमापोटी ते वाहून जातात. तर अशी ही महान भक्ती आपल्याला प्राप्त झाली. त्यामुळे इथं फक्त ह्या ब्रह्मवाद्यांची काय स्थिती आहे त्याचं वर्णन इथं केलेलं आहे. तर हे सत्वगुणातले दान वगैरे तप ह्याला सुद्धा भगवंतांनी वाव नाही दिली. तर आपण जर शुद्ध भक्ती करत असू तर आपला आहार कृष्ण भावनाभावित असला पाहिजे, आपली तपस्या कृष्ण भावनाभावित असली पाहिजे, आपलं दान कृष्ण भावनाभावित असलं पाहिजे, आणखीन आपला यज्ञ हा कृष्ण भावनाभावित असला. तर कृष्ण भावनाभावित होणं हेच मनुष्य जीवनाची परमोच्च स्थिती आहे, यांची आपल्याला अनुभूती झाली पाहिजे. ठीक आहे. तदित्यनाभिसंधाय फलं यज्ञ तपक्रिया दान क्रिया शविदा क्रियेन्ते मोक्षकांक्षिभिः. ह्याची इच्छा न करता मनुष्याने तत् शब्दाद्वारे यज्ञ तप आणि दान इत्यादी विविध क्रिया कराव्यात. भौतिक जंजाळातून मुक्त होणे हाच या दिव्य क्रियांचा उद्देश आहे. आध्यात्मिक स्तरापर्यंत उन्नत व्हायचे असल्याने व्यक्तीने भौतिक लाभासाठी कर्म करू नये, भगवत धर्माची प्राप्ती करण्यासाठी कर्म केले पाहिजे. तर आता गेल्या श्लोकात ओमची माहिती दिलेली आहे, आता तत्ची व्याख्या इथे केलेली. आता पुढच्या श्लोकात सतची व्याख्या केलेली. सद्भावं साधुभावं च सदित्येतद् प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा शब्द पार्थ उच्यते यज्ञे तपसि दाने च स्थिति सदिति चोच्यते कर्म चैव तत्तीर्थे सदित्येवाधिधीयते. परम सत्य हे भक्तिमय यज्ञाचे उद्दिष्ट आहे आणि ते सत्य शब्दाने निर्देशिले जाते. अशा यज्ञकर्त्यालाही सत असे म्हटले जाते. तसेच हे पार्थ परब्रह्माच्या संतुष्टी प्रित्यर्थ केला जाणारा यज्ञ तप आणि दान आदी कर्मांनाही सत असे म्हणतात. संतुष्टी वाचू का? हरे कृष्ण. तात्पर्य श्री प्रभुपादांच्या द्वारे प्रशस्ते कर्माणी अर्थात नियत कर्तव्य हे शब्द वेदांमध्ये सांगण्यात आलेल्या संस्कारांचे निर्देशक आहेत.
मनुष्यावर गर्भधारणेपासून ते मृत्यूपर्यंत असे संस्कार केले जातात. जीवाच्या अंतिम मोक्ष प्राप्तीसाठी असे संस्कार अंगीकारले जातात. अशा सर्व संस्कारामध्ये मनुष्याने ओम तत्सत या मंत्राचे उच्चारण करावे असे सांगण्यात आले आहे. सद्भावे आणि साधू भावे हे शब्द दिव्य स्थितींचे निर्देशक आहेत. कृष्ण भावना भावित कर्म करणे याला सत्व असे म्हणतात. आणि ज्याला कृष्ण भावना भावित कर्माचे पूर्ण ज्ञान आहे त्याला साधू असे म्हणतात. श्रीमद भागवतात 3.25.25 सांगण्यात आले आहे की भक्तांच्या संगतीत दिव्य ज्ञानाचा पूर्णपणे उलगडा होतो. या संदर्भात सताम प्रसंगात हे शब्द योजलेले आहेत. सत्संगाशिवाय दिव्य ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. व्यक्तीला दीक्षा देताना किंवा यज्ञोपवीत धारण करताना ओम तत्सत हे शब्द उच्चारले जातात. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या यज्ञांचे उद्दिष्ट ओम तत्सत हेच असते. तत् अर्थीयम म्हणजे परब्रह्माचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व गोष्टींची सेवा करणे. उदाहरणार्थ भगवंतांच्या मंदिरामध्ये स्वयंपाक करणे अथवा सहाय्य करणे किंवा भगवंतांच्या गुणगौरवांची गाथा प्रसारित करणे. याप्रमाणे सर्व कर्मांची परिपूर्णता करण्यासाठी ओम तत्सत या शब्दांचा विविध प्रकारे उपयोग केला जातो. हरे कृष्ण. तर हा आहे 3:25-25 श्लोक. सताम प्रसंगाम वीर संविद भगवंतिरत्कर्ण रसायन कथा तज्जोषणात अश्वपर अपवर्त्मनि श्रद्धा रक्तिर भक्तिर आणि पुनिष्ठ. या श्लोकाचा अर्थ आहे की भगवंतांच्या संगतीमुळे आपण भगवंतांच्या दिव्य गुणांचं आणि त्यांच्या लीलांचं वर्णन ऐकतो आणि त्याद्वारे आपले कान आणि हृदय हे संतुष्ट होतात. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण भगवंतांच्या लीलांचं वर्णन करू, त्याचं चिंतन करू, तर आपल्या हृदयामध्ये ज्ञानाची वृद्धी होते आणि अशा प्रकारे आपण इतके प्रगत होतो की आपण या भौतिक जगातल्या विकारांच्या पलीकडे जातो आणि आपल्या हृदयामध्ये भगवंतांची भक्तीची वृद्धी होते. श्रद्धा रतीर भक्ती अनुपुंश. अशा प्रकारे श्रद्धा, आसक्ती आणि भक्ती याची वृद्धी होते. तर हे सर्व आहे शक्य आहे जेव्हा आपण भक्तांच्या संगतीत येतो तेव्हा. आणि त्या संगतीमध्ये आपण ग्राम्य कथा न करता भगवत कथा जर करू तरच ह्या गोष्टीचा लाभ होतो. त्यामुळे आपण भक्तांच्या संगतीत आहोत तर ही संगती फक्त शारीरिक नाहीये किंवा प्रासंगिक नाहीये किंवा स्थानिक नाहीये ती संगती. तर काय भक्त जिथं असतो तिथं डास पण असतो. याचा अर्थ नाही की त्याला तो डास त्या शुद्ध भक्ताचा संग घेतो असं नाही. तर संघ घेणे म्हणजे त्यांनी दिलेल्या उपदेशांचं आपल्या जीवनामध्ये उतरवणे, त्यांनी दिलेले उपदेश आपल्या जीवनात उतरवणे ही खरी संगती. फक्त त्यांच्याबरोबर फिरणे, त्यांच्याबरोबर खाणे, त्यांच्याबरोबर नाचणे या गोष्टीने आपण प्रगती करू शकत नाही. तर भगवंतांची भक्ती जर आपल्याला प्रगती करायची असेल तर आपल्याला त्या शुद्ध भक्तांद्वारे भगवंतांच्या दुर्गुणांचं वर्णन ऐकलं पाहिजे आणि आपल्या हृदयामध्ये भगवंताप्रती प्रेम उत्पन्न झाले पाहिजे, श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे. आणि अशा वेळेस आपण प्रेम जेव्हा भक्ती करतो तर आपली
आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. तर त्याच इथं भगवंत उदाहरण देत आहे की सद्भावे सताम म्हणजे साधूंच्या संगतीमध्ये त्यांच्या भावानुसार आपण भगवत भक्ती करायला पाहिजे. तर जेव्हा आपण भक्ती करतोय तर आपल्याला हे वेगळ्या प्रकारे यज्ञ करण्याचा प्रयत्न करायची गरज नाही. वेगळ्या प्रकारे मोठी मोठी दान वगैरे करण्याचा पण प्रयत्न करायला नाही पाहिजे, किंवा वेगवेगळे तपस्या पण करायची गरज नाही पडणार आपल्याला. जे कर्मकांड शास्त्रामध्ये दिलेले, तर आपल्याला त्याची काही पूर्ती करण्याची गरज नाही. आपण फक्त वैष्णव संगतीमध्ये जे पण यज्ञ दान आपण तप करतोय ते आपल्याला पुरेसे. तर आपला यज्ञ काय आहे? हरे कृष्ण महामंत्राचा यज्ञ. आपली तपस्या काय आहे? 4 नियमांचं पालन करणे, एकादशी व्रत करणे आणि वैष्णव अपराधापासून स्वतःला वाचवणे, ही आपली तपस्या. आणि आपलं दान आहे भगवत कार्यासाठी जे काही शक्य होईल ते धन देणे, आपली तन देणे, मन देणे आणि वाचा, या तिन्ही गोष्टी आपण भगवत प्रचारासाठी लावल्या पाहिजे. ते आपलं दान आहे. ठीक आहे. आणि आपला आहार हा कृष्ण भावना होईल, भगवंतांना अर्पित केलेला महाप्रसाद त्याचा स्वीकार करा. तर अशा प्रकारे आपण साधू भाव आपल्यामध्ये आणला पाहिजे. त्यालाच सत असं म्हटले. तर हे झालं. भगवंत म्हणतात की असं केल्याने व्यक्तीला भगवंतांची अशाद्वारे आपण भगवंतांना संतुष्ट करू शकतो, असं गेल्या श्लोकात सांगितलेलं. आता या श्लोकात भगवंत, जी लोक भगवंतांना संतुष्ट करत नाहीत त्यांची काय गती होते ते आता पुढच्या श्लोकात भगवंत सांगतात. अश्रद्धया यश अश्रद्धयार्थ दत्तं तपस्तप्तं तं च यत् असिद्धते पार्थ नचतत्प्रेत्य नो इह. परमेश्वरावरील श्रद्धेविना यज्ञ दान किंवा तप म्हणून जे काही केले जाते ते अनित्यच होय. अशा कर्माला असंच म्हटले जाते आणि ते या जन्मी तसेच पुढील जन्मी सुद्धा व्यर्थच ठरते. हरे हरे कृष्ण कृष्ण प्रभुजी. कृष्ण प्रभूजी वाचू का? हरे कृष्ण. वाचा मग. हा, तात्पर्य. दिव्य उद्दिष्टा वाचून जे काही केले जाते, मग ते यज्ञ दान अथवा तप असो, ते सर्व काही व्यर्थच असते. म्हणून या श्लोकात म्हटले आहे की अशी असत कर्म निंद्य आहेत. कृष्ण भावना भावित होऊन सर्व कर्म परब्रह्मा प्रित्यर्थ केली पाहिजेत. अशा श्रद्धेविना आणि योग्य मार्गदर्शना वाचून कोणतेही फलप्राप्ती होऊ शकत नाही. सर्व वेदांमध्ये भगवंतांवरील श्रद्धेचे प्रतिपादन करण्यात आले आहे. सर्व वैदिक उपदेशांचे अंतिम लक्ष्य म्हणजे श्रीकृष्णांना जाणणे हेच आहे आणि या तत्वाचे पालन केल्या वाचून कोणालाही यश प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभापासूनच कृष्ण भावना भावनित होऊन कर्म करणे हा सर्वोत्तम मार्ग होय. अशा पद्धतीने सर्व काही यशस्वी होते. बद्धावस्थेत लोक हे देवतांच्या, भूतांच्या आणि कुबेरांसारख्या यक्षादिकांच्या उपासनेकडे आकर्षले जातात. सत्वगुण हा रजोगुण आणि तमोगुणापेक्षा अधिक चांगला आहे, परंतु जो साक्षात कृष्ण भावनेचा अंगीकार करतो तो या प्राकृतिक गुणांच्या अतीत होतो. क्रमिक उन्नतीचा विधी जरी उपलब्ध असला तरी मनुष्याने शुद्ध भक्तांच्या संगतीमध्ये साक्षात कृष्ण भावनेचा स्वीकार केला तर तोच सर्वोत्तम मार्ग होय. आणि याच मार्गाचे या अध्यायामध्ये प्रतिपादन करण्यात आले आहे. याप्रमाणे यश प्राप्ती करण्यासाठी मनुष्याने सर्वप्रथम योग्य प्रमाणित
आध्यात्मिक गुरूंचा शोध करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण प्राप्त केले पाहिजे. त्यावेळी त्याला भगवंतांवरील श्रद्धेची प्राप्ती होऊ शकते. ती श्रद्धा जेव्हा कालांतराने परिपक्व होते तेव्हा तिला भगवत प्रेम असे म्हणतात. हे भगवत प्रेम म्हणजे जीवांचे परम लक्ष्य आहे. यास्तव मनुष्याने साक्षात कृष्ण भावनेचा स्वीकार केला पाहिजे. 17व्या अध्यायाचा हाच संदेश आहे. याप्रमाणे भगवद्गीतेचा श्रद्धात्रय विभाग योग या 17व्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न. हरे कृष्ण. ठीक आहे. तर गेल्या अध्यायामध्ये आपण बघितलं आसुरी संपदा काय, दैवी संपदा काय. असुर म्हणजे जे शास्त्राचं पालन करत नाहीत, तर त्यांची गती खालच्या योनीत त्यांना जन्म प्राप्त होतो. पण जे श्रद्धावान लोक आहेत ते शास्त्राचं पालन करतात. तर शास्त्राचं पालन करणारे श्रद्धावान व्यक्ती त्यांना सुद्धा भगवंतांची भक्ती प्राप्त होणे दुर्मिळ आहे. तर त्यासाठी श्रद्धा असली पाहिजे. जर शास्त्राचं पालन करतोय पण त्याच्या हृदयात श्रद्धा नसेल, तो फक्त सत्वगुणावरती येऊन थांबत असेल, तेव्हा त्याची श्रद्धा राजसिक असेल, त्याची श्रद्धा तामसिक असेल, तर तो याच भौतिक जगात परत परत जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकून राहील. त्यामुळे भौतिक जगात भरपूर लोक यज्ञदाप वगैरे करतायत, पण ते भगवंतांच्या प्रेमासाठी नाही, स्वतःच्या नाव लौकिकासाठी. अशा भौतिक तात्पुरत्या कारणासाठी ते भले मोठे दान यज्ञ करत असतील, पण त्याद्वारे ते भगवंतांना संतुष्ट करू शकत नाही. या उलट भगवंतांचे जे भक्त आहेत त्यांच्याकडे भरपूर सामग्री का नसेना, पण त्यांच्याकडे प्रेमाची पुंजी त्यांच्याकडे जास्त, आणि ती गोष्ट भगवंतांना सर्वात प्रिय आहे. आणि ह्याच भगवंत पद्यावलीमध्ये श्लोक आहेत जे तुम्हा सगळ्यांना मी त्याच्या आधी पण दाखवलं होतं, पण आता परत दाखवतो.
हे श्लोक ठीक आहे. तो हे श्लोक सापडत नाही मला. तर भगवंत फक्त भक्तीनेच प्रसन्न होतात. हं? आणि त्यासाठी आपल्याला श्रद्धा असलेली भक्ती पाहिजे. हा, आणि भक्तीची सुरुवात होते श्रद्धेने. अथो श्रद्धा तथा साधू संगता भजन क्रिया अनर्थ निवृत्ती. तर अशा प्रकारे आपल्यामध्ये भक्तिमय श्रद्धा असली पाहिजे. तर ते या अध्यायात सांगितले. तर ज्यांची श्रद्धा आहे त्यांना भगवंतांची कृपा प्राप्त होईल, आणि ज्यांच्या हृदयामध्ये श्रद्धा नाही त्यांचे सर्व कार्य असंच ठरतात, आणि त्यामुळे त्यांना या जन्मात सुद्धा काही भेटत नाही आणि पुढचे जन्म सुद्धा वाया जातात. तर हे या 17व्या अध्यायाचं सार आहे. ठीक आहे. तर आता आपण 18वा अध्याय चालू करतो. आतापर्यंत कुणाला काही प्रश्न आहेत? चालू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कोणाला काय प्रश्न आहे? ठीक आहे, आपण 18व्या अध्यायाकडे जाऊ. हा अध्याय मोठा आहे, 72 श्लोक आहे. किती 76 श्लोक आहे. आणि 78 श्लोक आहे. अध्याय 18वा, मोक्ष संन्यास योग. गीतेचा निष्कर्ष, त्यागाची पूर्णता. अर्जुन उवाच संन्यासस्य महाभावो तत्त्वमिच्छामि वेद्धुम् त्यागस्य च ऋषिकेश पृथक् क्लेशीदमे. अर्जुन म्हणाले, हे महाभाव ऋषिकेश, हे केशी निसूतन, मला त्याग आणि संन्यासाचे तत्व जाणण्याची इच्छा आहे. हा, येस. तात्पर्य, भगवद्गीता वास्तविक 17व्या अध्यायातच समाप्त झाली आहे. हा 18वा अध्याय म्हणजे पूर्वी वर्णिलेल्या विषयांची पुरवणीच्या रूपाने सार आहे. भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायात भगवान श्रीकृष्णाने निक्षून सांगितले आहे की भगवंतांची भक्तिमय सेवा करणे हेच जीवनाचे परम लक्ष्य आहे. हाच मुद्दा या 18व्या अध्यायात ज्ञानाचा सर्वात गुह्य मार्ग म्हणून सार स्वरूपात देण्यात आला. पहिल्या 6 अध्यायात भक्तिमय सेवा, भक्तियोग यावर जोर दिला.
योगिनामपि सर्वेषां, सर्व योग्यामध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतःकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो, तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो आणि तोच सर्वश्रेष्ठ योगी. पुढील 6 अध्यायात शुद्ध भक्तियोग, त्याचे स्वरूप आणि कार्य यांची चर्चा केली आहे. शेवटच्या 6 अध्यायात ज्ञान, त्याग, अपराप्रकृती, पराप्रकृती आणि भक्तियोग यांचे वर्णन दिलेले आहे. याचा निष्कर्ष असा की सर्व कार्य करताना भगवंतांची मदत दिली पाहिजे, जी ओम तत्सत या शब्दाने प्रकट होते व हे शब्द भगवान विष्णूंना सूचित करतात. भगवद्गीतेच्या 3ऱ्या भागात दाखवून दिले आहे की जीवनाचे परम लक्ष्य हे योगाशिवाय अन्य कोणतेही असू शकत नाही. भूतकाळातील आचार्य किंवा ब्रह्मसूत्र किंवा वेदांत सूत्र यांचे प्रमाण देऊन ही गोष्ट सिद्ध करून दाखवलेली आहे. काही निर्विशेषवादी समजतात की वेदांत सूत्रातील ज्ञानावर त्यांचीच मक्तेदारी आहे, परंतु प्रत्यक्षात वेदांत सूत्रे भक्तियोग समजण्याकरता आहे. कारण साक्षात भगवंतच वेदांत सूत्रांचे संकलन करतात आणि वेदांत जाणणाऱ्या हे 15व्या अध्यायात सांगितलेले आहे. प्रत्येक शास्त्र व वेदांचे भक्तियोग हेच उद्दिष्ट आहे. भगवद्गीतेतही असेच सांगितले आहे. ज्याप्रमाणे 2ऱ्या अध्यायात संपूर्ण वस्तूंचे सार दिले आहे, त्याचप्रमाणे 18व्या अध्यायात देखील संपूर्ण उपदेशाचे सार दिलेले आहे. त्याग आणि भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडील दिव्य स्थिती प्राप्त करणे हेच जीवनाचे लक्ष असल्याचे सांगितले आहे. त्याग आणि संन्यास हे 2 वेगवेगळे विषय स्पष्टपणे समजून घेण्याची अर्जुनाची इच्छा आहे व म्हणून त्याने या 2 शब्दांचा अर्थ काय असे विचारले. या श्लोकात भगवंतांना उद्देशून योजलेले ऋषिकेश आणि केशिनी सुद्धा हे 2 शब्द महत्वपूर्ण आहेत. श्रीकृष्णाला ऋषिकेश असे म्हणतात कारण ते सर्व इंद्रियांचे स्वामी आहेत व ते आपल्याला मानसिक शांती प्राप्त करण्यास मदत करतात. अर्जुन भगवंतांना प्रार्थना करीत आहे की त्यांनी त्याला सर्व विषयांचे सार अशा प्रकारे सांगावे की जेणेकरून त्याचे चित्त नेहमी समतोल राहील. तरी देखील त्याच्या काही शंका आहेत आणि शंकांची तुलना नेहमी असुरांबरोबर केली जाते, म्हणून तो श्रीकृष्णाने केशिनी सुद्धा या नावाने संबोधतो. श्रीकृष्णाने केशी नावाच्या भयंकर असुराचा वध केला होता व आता अर्जुन अशी अपेक्षा करीत आहे की श्रीकृष्ण संशयरूपी असुराचा वध करेल. तर हा अध्याय पूर्ण गीतेचा सार आहे असं सांगतायत. तर इथं अर्जुन भगवंतांना प्रश्न करतायत की मला त्याग आणि संन्यासाचं तत्व जाणण्याची इच्छा आहे. तर त्याग आणि संन्यास मध्ये काय फरक आहे त्याचं तो प्रश्न त्यांनी भगवंतांना विचारला. तर त्याग म्हणजे विषय वस्तूंना सोडणं, म्हणजे कुणी घराचा त्याग केलेला तर त्याला कर्म पण करायचं नाहीये आणि त्याबरोबर ते फळ पण त्याला कर्म न केल्यामुळे त्याच्यावरती त्या फळाचं बंधन येत नाही. पण संन्यास म्हणजे व्यक्ती भोगवृत्तीचा त्याग करेल आणि फळाची अपेक्षा करणार. तर जे व्यक्ती अरण्यामध्ये जातात किंवा सभोवताली अग्नी लावून ते कठोर उन्हामध्ये बसतात, तर त्यांचं काय आहे की आपण इंद्रिय भोग करणार नाही, त्यामुळे इंद्रिय भोग विषयांचा त्याग केलेला असे हे त्यागी व्यक्ती असतात. पण संन्यास म्हणजे भोग इच्छाचा त्याग. तर वैष्णव हे संन्यासी असतात, ते
सर्व काही त्यांना प्राप्त होतं. हम्म. ते मोठ्या मोठ्या गाड्यात फिरतात किंवा मोठ्या मोठ्या आलिशान अं, त्यांचे निवासस्थान असेल. पण हे सर्व असताना सुद्धा त्यांना भोग करण्याची इच्छा नसते. त्यांना हे सर्व साधनं भगवंतांच्या सेवेत लावण्याची इच्छा असते. तर अशा वृत्तीला संन्यास म्हटले. तर त्याग करणं हे सोपं आहे. विषय सोडून टाकायचं आहे की आपल्याला मला इंद्रिय सुख नकोच, तर मी इंद्रियासाठी काही करणारच नाही. हम्म. तर हे तर सर्वात सोपं आहे. पण तुम्हाला सर्व कार्य करायचंय, पण त्याचं फळ भगवंतांना अर्पित करायचं, तर त्याला संन्यास म्हणतात. तर आता कुणाला गुलाबजामुन खायची इच्छा नाही, तर तो त्याग झालेला. तर तो गुलाबजामुन बनवण्यासाठी जे काही लागणारं खवा आहे किंवा साखरेचं पाक आहे, ते काही बनवणारच नाही. तो म्हणे मला गुलाबजामुन खायचं नाही, मी असला काही उपद्रव करणार नाही. पण भगवंतांचा भक्त तो गुलाबजामुन बनवण्यासाठी जे काही साहित्य लागतं तो आणेल, तशा प्रकारचं गुलाबजामुन बनवेल आणि तो भगवंतांना अर्पण करेल. तो ते भोगण्याचा त्याच्या मनामध्ये इच्छा नाहीये, पण भगवंतांना संतुष्ट करण्याची इच्छा त्याच्यावर देत आहे. तर हे त्याग आणि संन्यास मधला महत्वाचा फरक आहे. तर त्यासाठी भगवंत आपल्याला या भगवद्गीतेद्वारे आपल्याला हे शिकवण्याचा प्रयत्न करतो. तर अर्जुनाला त्याग करण्याची इच्छा होती की मी युद्धच करणार नाही, कारण मला राज्यच नको, त्यामुळे मी हे युद्धच करणार नाही. तर भौतिकवादी लोकांना वाटेल अरे किती छान आहे, अहिंसा आहे, अहिंसा परम धर्म, अर्जुन किती मोठी त्याग करतोय, त्याचं त्यांना कौतुक वाटेल. पण भगवंतांनी गीता अर्जुनाला एवढ्या चांगल्या प्रकारे शिकवली की अर्जुनामध्ये त्यागाची भावना जाऊन भगवंता प्रित्यर्थ युद्ध करणे आणि त्या युद्धाचं जे फळ आहे ते भगवंतांना अर्पित करणे, अशा संन्यास भावाला त्यांनी स्वीकारले. तर अर्जुन भगवंतांची इच्छेची पूर्तीसाठी भगवंतांना भगवंतांची इच्छा होती की हे युद्ध व्हावं, तर त्यांच्या प्रसन्नतेसाठी त्यांनी ते युद्ध केलेले. तर अशा प्रकारे आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये भोग वासनेचा त्याग करून भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी आपण हो. साहित्य जमवलं पाहिजे आणि भगवंतांना सुखी करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. असं नाही की मलाच खायला भेटणार नाही, त्यामुळे मी भगवानसाठी काही बनवणार नाही, असं नाही. आपण भगवंतांना चांगली वस्त्र, भगवंतांना चांगला भोग, भगवंतांच्या भक्तांसाठी चांगली व्यवस्था, हे आपलं करायची दायित्व असलं पाहिजे. आणि स्वतः मात्र काहीही भोगण्याची इच्छा ठेवली नाही पाहिजे. तर हा खरा भक्तीचा अर्थ आहे. तर आपण कार्य सोडून देत नाहीये, पण आपण कार्य हे भगवंतांच्या सेवेत लावतो. तर कार्याचा त्याग करणे हे मोठेपणा नाही, पण कार्य करून त्या फळांना भगवंतांना अर्पण करणे, त्या फळांपासून संन्यास घेणे, हे भक्तीमध्ये आपल्याला भगवंत शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि तेच या गीतेचं मुख्य लक्ष आहे. की काय मुख्य लक्ष आहे? काय मुख्य लक्ष आहे? हरे कृष्ण.
त्याग आणि भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडील दिव्य स्थिती प्राप्त करणे हे जीवनाचे लक्ष्य असल्याचे सांगा. हम्म. आणि त्या दिव्य स्थितीमध्ये काय करतो व्यक्ती? तीन गुणांच्या पलीकडे जातात. ते ठीक आहे, पण तिकडे जाऊन काय करणार आहे? 3 गुणांच्या पलीकडे जाऊन काय करतो? झोपा काढतो की? भगवंतांची सेवा करतात. हा. ही कशी सेवा असते? दिव्य. दिव्य. फळाची अपेक्षा न करता पण ती रडकी सेवा असते की प्रेममय सेवा असते? प्रेममयी. भगवंतांची प्रेममयी सेवा करणे, फळाची अपेक्षा आणि न आपण करता. आपण भगवंतांची प्रेममय सेवा करतोय की भीतीपोटी करतोय का लोकलज्जेपोटी करतोय? कशामुळे करतोय आपण भगवंताची? प्रेममय सेवा, भगवंतांची प्रेममय सेवा. हा, नक्की. पण त्या आपण प्रयत्न करतोय प्रेममय सेवा करण्याचा. हा, हे बरोबर आहे. प्रयत्न. आपल्या इच्छेसाठी. हा, लोकांचा काय संबंध? काय माताजी? आपल्या इच्छेसाठी, आपल्याला भगवतधाम गाठायसाठी आपण सेवा करायची, बाकी त्यांचं काय करायचं? भगवंत नाही दिले तर काय करणार? भगवंतांची सेवा केल्यावर भगवंत देणारच ती. नाही कसं, तेवढा ठाम विश्वासच पाहिजेत ना, तरच. मग भक्ती तुमची भक्ती कशासाठी झालेली? हा, आपली भक्ती भगवंतांसाठी का भगवतधामासाठी? भगवतधामासाठी. काय? मग भगवतधाम करायचं. भगवंतासाठी, भगवंतांसाठी. भगवंताचं शुद्ध प्रेम प्राप्त करण्यासाठी. भक्ती भगवतधामातच होते का? नाही. नाही, कुठेही होते. कुठेही होते. शुद्ध प्रेममय भक्ती जर आपण करायला लावलो तर भगवंताने आपल्याला कुठल्याही स्थितीत नरकामध्ये जरी ठेवले तरी आपण भगवंतांना कधी विसरणार. बरोबर. माताजी काय म्हटले की भगवतधामात जाणं हे जीवनाचं लक्ष्य आहे. काय भगवतधाम माताजी? पाहिजे. प्रभुपादांनी अमेरिकेत राहून भक्ती त्याच्यामध्ये पण केली. स्वार्थ दिसून येतो की मला याच्यातून हे होते, मला स्वार्थ दिसतो त्याच्यामध्ये. हा, बरोबर बरोबर आहे. भगवतधामात जर ते घेऊन जाणार नसतील तर काय तुम्ही सोडून टाकणार काय भगवंतांना? नाही नाही, तसं नाही. मनुष्य जन्म एकदाच मिळणार म्हटल्यावर तेवढं करायलाच पाहिजेत ना. तसं नाही मानते. चैतन्य शिष्टाक्षरामध्ये 3ऱ्या श्लोकात काय म्हटले चैतन्य महाप्रभू? ऋणादपि सुनिचैन ऋणादपि सुनिचैन तरो चौथ्या श्लोकात काय म्हटले? न धनम न जनम न सुंदरीम कविताम वा जगदीश कामये मम जन्मनि जन्मनि ईश्वरे भवताद भक्ती अय हेतु की तोई अय हेतु की भक्ती. तर माताजी तुमचा काय हेतू आहे का आहे तू की? अहेतुकी. मग आता जिंचा हेतू आहे भगवत धामात जायचं. भगवतधामाचा हेतू जरी असला तरी आता आपण तर काय म्हणजे असं पूर्ण हेतू ठेवून हे करत नाहीये ना. थोडं तरी करायलाच पाहिजे की असं कसं सगळ्याचा स्वार्थ आहेच आहे. भगवत भक्तीमध्ये सगळ्यांचा स्वार्थ आहे. कोण मला सांगा, कुणाचा स्वार्थ नाहीये सांगावं त्यांनी. नाही तर कोणीच भक्तिशास्त्रीला बसलं नसतं. आमचा नाही स्वार्थ. हे पहा सगळ्यांचा स्वार्थ आहे. माताजी आमचा स्वार्थ नाही. आपण ना दुसऱ्यांना मोजलं नाही पाहिजे. आ? ठीक आहे ना, दुसऱ्यांना आपण मोजलं नाही पाहिजे, दुसऱ्यांचे मोजमाप काढायला नाही पाहिजे. नाही कशासाठी प्रभू, आपण तसंच कोर्स नाही. करतोय? सगळ्यांचा नाही पाहिजे. स्वार्थ आहे, सगळ्यांचा स्वार्थ आपण आहे. आपण दोष आपल्यात शोधला पाहिजे, दुसऱ्यावरती लादला नाही पाहिजे. हा, बरोबर. ठीक आहे. आदत नाही आहे प्रभूजी. तर आपण या कोर्स मधनं तुम्हाला जर शुद्ध भक्ती काय ते कळत नसेल, नुसतं सर्टिफिकेट मिळत असेल नको नको. तर सर्टिफिकेट आपल्या बरोबरच स्मशानभूमीमध्ये आपल्या बरोबर त्याचं पण स्वाहा होऊन जाईल. पण भगवत धामात आपण जाऊ नाही शकतो. सर्टिफिकेट मिळणं न मिळणं हे तर दुय्यम गोष्टी. पण आपण हे जे चैतन्य महाप्रभू आणि प्रभुपादांची जी शिकवण आहे आपण ती आत्मसात करायला पाहिजे. फक्त एका सर्टिफिकेट साठी आपण भक्ती करतोय असं नसलं पाहिजे. ठीक आहे. तर तेच आता भगवंत आपल्याला या अध्यायात शिकवतील. काय
कशा प्रकारे सर्व धर्माचा त्याग करून भगवंतांना आपण शरणागत जायला पाहिजे, त्याचं सार आता भगवंत या अध्यायात आपल्याला शिकवते. ठीक आहे, आता भगवंत उत्तर द्यायला चालू करते. तर अर्जुनाचा प्रश्न आहे की त्याग आणि संन्यास यामधला काय फरक आहे. श्री भगवान उवाच काम्यानां कर्मणां न्यास संन्यासं तवयोगितु सर्व कर्म फल त्यागम प्राहुस्त्याग चक्षण. श्री भगवान म्हणाले, भौतिक इच्छावर आधारलेल्या कर्माच्या त्यागाला विद्वज्जन संन्यास असे म्हणतात, आणि सर्व कार्यांच्या फलाचा त्याग करणाऱ्याला बुद्धिमान लोक त्याग म्हणतात. हरे हरे कृष्ण कृष्ण. प्रभू. वाचा. हरे कृष्ण. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे फलाची अपेक्षा ठेवून केलेल्या कर्माचा त्याग केला पाहिजे. भगवद्गीतेचा हा उपदेश आहे. परंतु ज्या कर्मामुळे उच्च आध्यात्मिक ज्ञानापर्यंत प्रगती होते ती कर्म सोडून द्यावयाची आवश्यकता नाही. पुढील श्लोकात हे अधिक स्पष्ट होईल. वैदिक शास्त्रात काही विशिष्ट उद्देशाने करण्यात येणाऱ्या यज्ञांची अनेक ठिकाणी शिफारस करण्यात आली आहे. चांगली पुत्र प्राप्ती व्हावी किंवा स्वर्ग लोकांची प्राप्ती व्हावी इत्यादी गोष्टी करिता यज्ञ सांगण्यात आले आहेत. परंतु अशा सकाम यज्ञांचा त्याग केला पाहिजे. तथापि स्वतःच्या हृदयाच्या शुद्धीकरता किंवा आध्यात्मिक ज्ञानात प्रगती करण्याकरता जे यज्ञ असतात त्यांचा त्याग करू नये. हरे कृष्ण प्रभू. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. ठीक आहे, आता पुढचा श्लोक आहे. त्याजं दोषावदितेकं कर्म प्राहुर्मनीषिणा यज्ञदान तपः कर्म न त्याज्यमिति चापरि. काही विद्वज्जन घोषित करतात की सर्व प्रकारच्या सकाम कर्मांना दोषपूर्ण समजून त्यागले पाहिजे, परंतु इतर विचारवंताचे असे म्हणणे आहे की यज्ञ दान तप अशा कर्माचा कधीही त्याग करू. हरे कृष्ण. प्रभूजी मागचा श्लोक परत एकदा एक्सप्लेन करा ना. आजचा श्लोक म्हणजे थोडं एक्सप्लेन करा ना, कारण की विद्वज्जन संन्यास म्हणतात आणि बुद्धिमान लोक मग नेमकी कोणता योग्य आहे? भौतिक इच्छांवर आधारलेल्या कर्मांचा त्याग केला पाहिजे की कर्माच्या फळाचा त्याग केला पाहिजे? कारण की जे इच्छा भौतिक म्हणजे जे कर्म भौतिक इच्छांवर आधारित आहे मग ते त्यागले पाहिजे. थोडस एक्सप्लेन करा ना पण मागचा श्लोक. एक मिनिट. त्याच्यावर एक्सप्लेनेशन केलेच नाही. तर मी तुम्हाला इंग्लिश मध्ये दाखवतो यांचं हे नोट्स, तुम्हाला जर सो पडेल. दिसतंय? येस प्रभू. त्याग म्हणजे त्याग म्हणजे फळांची म्हणजे कार्याच्या फळांचा त्याग करणे त्याला त्याग म्हणतात. त्याला त्याग म्हणतात. आणि संन्यास म्हणजे भौतिक इच्छांवर आधारलेले कार्य त्याचा त्याग करणे, कार्याचा त्याग करणे. पण मग प्रभूजी कोणतं योग्य आहे असं त्याच्यामध्ये? संन्यास घेतला पाहिजे की त्याग केला पाहिजे? भगवंत काय म्हणतात? भगवंतांनी जस 13वा अध्यायातला पहिला श्लोक काय?
प्रकृती पुरुषं चैव क्षेत्र क्षेत्रमयैव च एतद् ज्ञातुमिच्छामि ज्ञानं ज्ञेयं च अनाश्रित केशव. कर्मफलम कुठला श्लोक आहे तो? नाश्रित कर्मफलम. 13वा अध्याय कुठला अध्याय? नाही 13वा नाही तो. तुम्ही हा श्लोक काढा, अनाश्रित कर्मफलम. तो त्याचं उत्तर ते 6.1. 6.1 6.1. वाचा. काय म्हणतात तुम्ही? श्री भगवान म्हणाले, जो आपल्या कर्मफलांवर आसक्त नसून कर्तव्य म्हणून आपले कर्म करतो तोच वास्तविक संन्यासी आणि वास्तविक योगी होय. पण जो अग्निहोत्रादी कर्म करीत नाही तसेच आपले कर्तव्यही करीत नाही तो संन्यासीही नाही किंवा योगी सुद्धा नाही. तर पहिलं जे वाक्य आहे ते म्हणजे संन्यास, ठीक आहे. आणि दुसरं जे वाक्य आहे ते त्याग आहे. येस प्रभूजी, पण मग दोन्ही पण गरजेचे आहे ना, त्याग आणि संन्यास दोन्ही पण गरजेचे आहे ना? दोन्ही गरजेचं आहे. गरजेचे आहे ना दोन्ही पण, त्याग पण गरजेचे आहे आणि संन्यास पण गरजेचे आहे. आता जर एखादे कार्य भौतिक इच्छांसाठी आपल्याला आपल्याला त्याग कशाचा करायचा आहे? भौतिक गोष्टींचा त्याग करायचा आहे. हा, आणि फळांचा. आध्यात्मिक गोष्टी आपण करतोय तर आपण फळाची अपेक्षा नाही करायला पाहिजे. हम्म. ते फक्त भगवंतांच्या प्रित्यर्थ आपण करायला पाहिजे. ओके, त्याग आणि संन्यास दोन्ही पण आपल्या आयुष्यामध्ये हा, गरजेचं आहे ना? तेच. संन्यास म्हणजे त्याच्यात त्याग आहे त्या व्यक्तीत. पण आणखीन एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये, ती म्हणजे भगवंतांचा प्रित्यर्थ तो कार्य करतो. मग तो असं नाही की त्याला काही मिळत नाही तर तो भगवंतांसाठी करणार नाही, असं नाही. जर ती गोष्ट भगवंतांना आवडत असेल तर ते गोष्ट ती व्यक्ती करते. आता समजा आपल्याला डायबिटीस झालेलं आहे, मग भगवंतांना आपण गोड खाऊ घालणार की नाही? हा, येस प्रभूजी. ठीक आहे. तर आपले जे गोस्वामी आहेत त्यांनी पूर्ण घराचा त्याग केला, सगळं त्याग केला. पण भगवंतासाठी मोठे मोठे त्यांनी मंदिरे बांधली, त्यांच्या पूजेसाठी धन जमा केले. तर भगवंतांच्या सेवेत त्यांनी काही कमी पडू दिले. असं नाही की मला भोगायला मिळत नाही म्हणजे मी भगवंतांना सुद्धा भोगू देणार नाही, अशी भावना भक्तामध्ये नसते. या उलट तो भगवंतांना संतुष्ट करण्यात इतका व्यस्त असतो की त्याच्या स्वतःची संतुष्टी ही नगण्य राहते त्याच्या आयुष्यात. त्या स्थितीला आपण पोहोचायला पाहिजे. तर आपण भगवंतांना आपल्यासाठी वापरले नाही पाहिजे की मला सुख द्यावं भगवंतांनी, त्यासाठी मी भक्ती करतो. तर तो व्यापार वृत्ती झाली का? मला भगवंतांनी धाम दिलं पाहिजे, मला भगवंतांनी भक्तांमध्ये लौकिक दिला पाहिजे, मला भगवंतांनी ऐश्वर दिलं पाहिजे, धनम जनम सुंदरी असं काही तर दिलं पाहिजे तरच मी भक्ती करेन. तर हे असले भक्ती करणं योग्य नाही. पण आपण भक्ती फक्त भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी करायला पाहिजे. त्यासाठी आपण विषय वस्तूच्या सुखापासून स्वतःला आपण दूर ठेवतो. तर तो खरा संन्यास आहे. आणि त्यासाठी तो आश्रमाची गरज नाही. तो गृहस्थात राहून सुद्धा ही भावना ठेवू शकतो. कोणती स्त्री असून सुद्धा ती ही भावना ठेवू शकते. त्यामुळे गोपिका गजगोपीस जे वृंदावनातल्या व्रजवधू आहेत त्या सर्व ऋणी आहेत, पण त्यांची भक्ती ही सर्वात महान मानली गेली. ज्याचं चैतन्य महाप्रभू सुद्धा आदर्श ठेवतात. आणि चैतन्य महाप्रभूंना काय म्हटलेले? यतिराज. ते संन्यासांचे शिरोमणी.
या अशा भगवंतांचे आदर्श ह्या ब्रजगोपिका आहेत, ज्या की गावातल्या घरकाम करणाऱ्या स्त्री आहेत. तर त्यांच्यामध्ये काय विशेष? तर त्यांच्या भक्तीमध्ये विशेषता ही आहे की ते भगवंतांच्या सुखासाठी आपलं घर दार मुलं बाळ सगळं सगळं ते हे लावून टाकतात. कशावर लावून टाकतात? इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात they put everything on stake. तर मराठीत काय म्हणतात? पुटिंग ऑन स्टेक, दाव पे लगा देना असं हिंदीत म्हणतात. मराठीत काय म्हणतात? हं? सर्वस्व सर्वस्व पणाला लावून. काय काय हा बरोबर. काय म्हणतात? सर्वस्व सर्वस्व पणाला लावून. सर्वस्व पणाला लावतो. ठीक आहे ना. तर ती भक्ती सगळ्यात लहान. तर नुसते भगवे कपडे घालल्याने संन्यास नाही होत, तर त्याची वृत्ती पण असली पाहिजे. हं? तर ती कृष्ण भक्तांशिवाय बाकी कोणाकडे असणार. ठीक आहे. प्रभूजी, मग आपण इथे असा अर्थ घेऊ शकतो ना, त्याग म्हणजे कार्याच्या फळाचा त्याग करणे आणि संन्यास म्हणजे फळ आणि कर्म दोघांचा त्याग करणे, जेव्हा आपण भौतिक गोष्टींनी विचार करतो तेव्हा. आपण आध्यात्मिक दृष्टीने आणि तेव्हा ते कर्म करतात, आध्यात्मिक दृष्टीने संन्यासी कर्म करतात भगवंतांप्रित्यर्थ. तर भगवंतासाठी जे लागेल ते आपण करतो, हो, पण स्वतःसाठी मात्र आपण काही करायचं करत नाही. नाही. तर त्याग मध्ये व्यक्ती भगवंतांना पण त्याग करून टाकतो. तर तसं त्यागी आपल्याला बनायचं. काय पेटकर माताजी, काय तुमचं? तुम्ही काय बोलले? चाललंय, ऐकतेय ना. काय ना? बरोबर सगळं ऐकतेय. माणूस त्यातनच घडतोय हो प्रभू. मला सर्टिफिकेट मिळणार आहे, काळजी नको. सर्टिफिकेट महत्वाचं नाहीये. नक्की? हो, नक्कीच विचारा. मला वाटलं तुम्ही सर्वात चांगले विद्यार्थी आहात. काय म्हणताय प्रभूजी? हा. आता म्हणताय सर्टिफिकेट नको, मगाशी म्हणत ते मगाशी म्हणत होते. सर्टिफिकेट त्याच्यासाठी ते काय? ठीक आहे, ठीक आहे. अरे, तुम्ही नका तुम्ही दुसऱ्यांची माप काढू नका. सामान्य त्यांना नाही शिकवलं नाही तर पण नाही तुम्हाला पण नाही शिकवावं. आपण नाही. हा? आणि हे रेकॉर्ड करू नका बरं प्रसंग. हा. हे जे काय आपले क्वेश्चन आन्सर आहेत ते सगळं कट करतो. ठीक आहे. हरे कृष्ण. चला आता पुढचा श्लोक. शैलेश प्रभू, झालं का नाही तुमचा प्रश्न? येस प्रभूजी, मला म्हणजे दोन्ही पण गरजेचे आहे. त्याग पण गरजेचा आहे आणि संन्यास पण गरजेचा आहे असं. आपल्याला भक्ती गरजेची. हो हो, म्हणजे भक्तीसाठी जे अनुकूल आहे मग त्याच्यामध्ये संन्यास तर पण हे ठीक आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे भक्तीला पकडलं पाहिजे आपण. हो येस. भक्तीला पकडल्यावरती आपोआप सुटून जाते ही गोष्ट. यांना सोडून आपण काय आनंदरी राहू, भक्तीने पकडली. लोक म्हणतील काय महान भक्त आहे. पण आपल्याला माहिती आहे, भगवंतांना माहिती आहे कोण त्यांचा महान भक्त. पुंडरीक विद्यानिधी वगैरे त्यांचा जेव्हा अवतार बघितले आणि गदाधर पंडितनी, की त्यांनी रेशमी वस्त्र घातलेले आहेत, विडा खातायत.
तर त्यांचे जरी वरकरणी ते जरी इंद्रियतृप्ती करतात असं दिसले तरी त्यांची भक्ती ही फार अगाध होती. तर हे आपल्यासाठी दोन्ही उदाहरणे गोस्वामी सारखे व्यक्ती ज्यांनी सर्व काही त्याग करून भगवंतासाठी पूर्ण त्यक्तातुर मम शेष पती त्यांनी स्वतःचा घराचा सर्व काही त्याग करून भगवंतांचा प्रचार करण्यासाठी ते बाहेर पडले. आणि काही रामानंद राय किंवा असे जे महान भक्त आहेत, त्या विषयामध्ये असून सुद्धा त्या विषयांद्वारे ते कधी प्रभावित झाले नाही. आणि ते भगवंतांची शुद्ध भक्ती करतात. तर हे दोन्ही उदाहरण आपल्याकडे आहे. ठीक आहे. तर भक्ती सर्व आश्रममध्ये आपल्याला करता येते. त्यामध्ये आपण कमी पडलो नाही. एखाद्या वेळेस त्यागात कमी पडू आपण, एखाद्या वेळेस संन्यासात कमी पडू, पण भक्तीमध्ये आपण कमी पडलो नाही. भगवंतांना प्रसन्नता देण्यासाठी आपण कधीही कमी पडलो नाही. तो भाव आपला. ठीक आहे. तीसरा श्लोक आहे. आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्मं कारणम् उच्यते योगारूढ सतस्सेव क्षम कारणम् उच्यते. जो म्हणजे तिसरा अष्टांग योगामध्ये नवसाधक आहे त्याच्यासाठी कर्म साधन असल्याचे म्हटले जाते. तिसरा श्लोक चाललाय प्रभूजी. हा, तिसरा तिसरा श्लोक झाला. तिसरा श्लोक. दुसरा झाला नाही का? 18व्या अध्यायाचा तिसरा तिसरा. हो, सॉरी. ते माझं पान इकडेच उघडलं. त्याचम दोषक्तिदिक्ते कर्म प्राहुर्मनीषिणा यत्नतान तप कर्म न त्याचमिति चापरे. काही विद्वज्जन घोषित करतात की सर्व प्रकारच्या सकाम कर्मांना दोषपूर्ण समजून त्यागले पाहिजे. परंतु इतर विचारवंतांचे असे म्हणणे आहे की यज्ञ दान तप हे झाला का? नाही झालं. प्रभूजी वाचा. कर्माचा कधीही त्याग करू नये. वाचू का प्रभूजी? वाचा. हो. तात्पर्य वैदिक शास्त्रात अशा अनेक कर्मांचा उल्लेख आहे. त्यांच्याविषयी मतभेद आहे. उदाहरणार्थ असे म्हटले जाते की यज्ञात पशूंचा बळी देता येतो, पण काहींचे म्हणणे असे आहे की पशु हत्या ही पूर्णपणे निंद्य आहे. वैदिक शास्त्रात यज्ञातील पशु हत्येचा जरी उल्लेख असला तरी असा यज्ञ बळी म्हणून मारलेला पशु मरतो असे समजले जात नाही. यज्ञाच्या योगाने पशुला नवीन जीवन प्रदान केले जाते. कधी त्या पशुला यज्ञात बळी दिल्यानंतर नवीन पशुदेह दिला जातो, तर कधी त्या पशुला तात्काळ मनुष्य शरीर प्रदान केले जाते. परंतु या संबंधी विचारवंतांमध्ये मतभेद आहे. काही जण म्हणतात की विशेष यज्ञाकरता पशु हत्या इष्ट आहे. यज्ञ कर्मासंबंधी ही जी सर्व निर्णय होते आहे त्यांच्याविषयी आता स्वतः भगवंत स्पष्टीकरण करीत आहेत. हरे कृष्ण. तर आता जे विद्वज्जन आहेत त्यांच्यामध्ये हे दोन मत आहेत. काही म्हणतात की कर्म हे दोषपूर्ण आहे, आणि काही म्हणतात की हे कर्म आपण त्याग करायला नाही पाहिजे. तर असे दोन्ही मत असणारे हे विद्वज्जन आहेत. त्यांच्यावरती भगवंतांचं मत आहे. तर भगवंत त्यांचं मत काय हे पुढच्या श्लोकात सांगताय. श्लोक क्रमांक 4. निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरत सत्यम त्यागो हि पुरुषं त्याग्र त्रिविध संकीर्ती. हे भरतश्रेष्ठ, आता त्यागाबद्दलचा माझा निर्णय ऐक. हे नरशार्दूल शास्त्रामध्ये 3 प्रकारच्या त्यागांचे वर्णन केलेले आहे. प्रभूजी हरे कृष्ण वाचू का?
हा वाचन. दंडवत प्रणाम. तात्पर्य, त्यागाविषयी मतभेद असले तरी इथे भगवान श्रीकृष्ण आपला जो निर्णय अभिव्यक्त करतात तो निर्णय अंतिम समजला पाहिजे. वेदशास्त्री म्हणजे भगवंतांनी घालून दिलेले निरनिराळे नियम आहेत, परंतु येथे तर भगवान स्वतः उपस्थित आहेत आणि म्हणून त्यांचा निर्णय अंतिम समजला पाहिजे. भगवान श्रीकृष्ण सांगतात की भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांपैकी ज्या गुणानुसार त्याग केला जात आहे त्यानुसार त्यागाचा प्रकार ओळखण्यात आला पाहिजे. हरे कृष्ण. दंडवत. तर आता 3 प्रकारचे त्याग कोणते त्याचं भगवंत आता माहिती देतात. यज्ञदान तपकर्म च त्याज्यं कारणेव तत् यज्ञोदानं तमश्चैव वाचनानि मनीषिणां पावनानि मनीषिणां. यज्ञदान तप या स्वरूपाच्या कर्माचा त्याग करू नये. ही कर्मे केलीच पाहिजेत. यज्ञ दान आणि तप ही तर महात्म्यांना देखील पवित्र करतात. तात्पर्य, योगी जनांनी मानव समाजाच्या प्रगतीकरता कर्मे केली पाहिजेत. मनुष्याची आध्यात्मिक जीवनात प्रगती व्हावी याकरता अनेक संस्कार सांगण्यात आले आहेत. उदाहरणार्थ विवाह समारंभ हा या यज्ञांपैकी एक यज्ञ समजला जातो व त्याला विवाह यज्ञ असे म्हणतात. ज्याने आपल्या कौटुंबिक संबंधाचा त्याग करून संन्यासाश्रम स्वीकारला आहे अशा मनुष्याने विवाह समारंभाला उत्तेजन द्यावे का? भगवंत येथे म्हणतात की मानवाच्या कल्याणाकरता असणाऱ्या कोणत्याही यज्ञाचा कधीही त्याग करू नये. आध्यात्मिक प्रगती करता मनुष्याने मन संयमित आणि शांत व्हावे हा विवाह यज्ञाचा उद्देश आहे. संन्याशांनी सुद्धा बहुतेक लोकांकरता अशा विवाह यज्ञाची शिफारस केली पाहिजे. संन्याशांनी स्वतः स्त्रीसंग कधीही करता कामा नये, परंतु याचा असा कधीच अर्थ होत नाही की जीवनाच्या निम्न स्तरावरील मनुष्य किंवा एका युवकाने विवाह समारंभात पत्नीचा स्वीकार करू नये. सर्व यज्ञ भगवत प्राप्तीकरता केले पाहिजेत, म्हणून निम्न स्तरावर असताना त्यांचा त्याग करणे उचित नसते. त्याचप्रमाणे दान हे हृदयाच्या शुद्धीकरता दिले जाते. पूर्वी सांगितल्याप्रमाणे जर सुपात्र मनुष्याला दान दिले तर त्या योगे आध्यात्मिक जीवनात प्रगती होते. हरे कृष्ण. तर इथं भगवंत सांगतायत की आपण कुठल्याही गोष्टीचा त्याग करू नये. आपण सर्व गोष्टी भगवंतांशी जोडल्या पाहिजेत. कारण भौतिक गोष्टी आणि आध्यात्मिक गोष्टी दिसायला सारखेच आहेत. आपण पण गातो आणि बाहेर इतके सारे लोक गाणी गातात आणि आपण सुद्धा कीर्तन गातो. तर गाण्याची क्रिया सारखी आहे. आपण भगवंतासाठी इतका भोग बनवतो आणि बाहेर कितीतरी लोक वेगवेगळे व्यंजन बनवतात. तर पाकशास्त्र दोघंही त्याच्यावरती कार्य करतात. तर अशा प्रकारे भक्त सुद्धा यज्ञदान तप करतोय आणि बाहेरची लोक सुद्धा यज्ञदान तप करतायत. पण जे आध्यात्मिक आहेत ते हे सर्व दान यज्ञ तप भगवंतांसाठी भगवंतांच्या प्रसन्नासाठी करतात. त्यामुळे साधारण लोकांनी जे वैदिक विधिविधान आहे त्याचा त्याग करू नये. जर तेही लोक जर वैदिक विधानांचं पालन करतील तर फक्त त्यांना भगवंतांच्या शुद्ध भक्तांशी जोडून दिलं तर त्यांची ही वृत्ती आध्यात्मिक भगवंतांच्या सेवेसाठी उपयोगी येणारी. त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी नास्तिक न बनता शास्त्रांना स्वीकार करून कमीत कमी यज्ञदान तप करायला पाहिजे. आणि जे भगवंतांचे भक्त आहेत ते हे सर्व गोष्टी भगवंतांच्या प्रसन्नीसाठी जोडतात. हे भगवंतांचं मत आहे. तर साधारण मनुष्यांनी या गोष्टींचा त्याग करू नये. एतान्यपि तु कर्माणि संगत्यक्ता फलानि च
कर्तव्यानिति मे पार्थ निश्चितं मत उत्तमम्. ही सर्व कर्मे कोणत्याही प्रकारची आसक्ती किंवा फलाच्या अपेक्षेविना केली पाहिजेत. हे पार्थ, ही कर्म एक कर्तव्य बुद्धीने केली पाहिजेत. हे माझे अंतिम मत आहे. हरे कृष्ण प्रभूजी. यस. सर्व यज्ञ जरी शुद्धीकरण करणारे असले तरी अशा यज्ञांपासून मनुष्याने फलाची अपेक्षा ठेवू नये. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जीवनाच्या भौतिक विकासासाठी योजिलेल्या सर्व यज्ञांचा त्याग केला पाहिजे. परंतु ज्या यज्ञामुळे अस्तित्व शुद्ध होते आणि आध्यात्मिक स्तरापर्यंत प्रगती होते अशा यज्ञांचा त्याग करू नये. कृष्ण भावनेची प्राप्ती करून देणाऱ्या कोणत्याही साधनाला उत्तेजन दिले पाहिजे. श्रीमद भागवतात सुद्धा म्हटले आहे की भक्ती योगाला अनुकूल अशा कोणत्याही कर्माचा स्वीकार केला पाहिजे. धर्माची ही सर्वोच्च कसोटी आहे. भगवत भक्ताने असे कोणतेही कर्म, यज्ञ किंवा दान स्वीकारले पाहिजे जे भगवत भक्ती करता सहाय्यक होईल. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभू. तर आपण भक्ती करतो म्हणजे शास्त्रांचा आपण पूर्ण त्याग नाही करत. असं नसलं पाहिजे की भक्त भक्त म्हटल्यानंतर तो काहीच करत नाही शास्त्राचं, कारण मी महान भक्त आहे असं नाही. आपण शास्त्राचं विधिविधानांचं पालन करतोय, पण ते सर्व विधिविधान आपण भगवंतांच्या संतुष्टीसाठी करतोय. आपण त्या विधिविधानाचं पालन स्वर्गात जाण्यासाठी करत नाही, पण आपण त्या विधिविधानांचा उपयोग भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी करतो. ठीक आहे. हरे कृष्ण. एतस्य तु संन्यास कर्मणो पद्धते मोहातस्य परित्यागस तामस परिकीर्तिते. एक कर्माचा त्याग कधीही करू नये. मोहवश होऊन जर मनुष्याने आपल्या नियत कर्माचा त्याग केला तर त्या त्यागाला तामसिक त्याग असे म्हटले पाहिजे. हरे कृष्ण प्रभूजी. असं का? येस. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भौतिक सुखाकरिता करण्यात येणाऱ्या कर्मांचा त्याग केला पाहिजे. तथापि ज्या कर्मांमुळे आध्यात्मिक कार्यात प्रगती होते, उदाहरणार्थ भगवंतांकरिता अन्न शिजवणे व त्याचा नैवेद्य दाखविणे आणि नंतर त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करणे, अशा कर्मांची शिफारस केलेली आहे. असे म्हटले जाते की संन्याशाने स्वतः करता अन्न शिजू नये. स्वतः करता अन्न शिजवण्यास प्रतिबंध असला तरी भगवंतांकरिता अन्न शिजवणे निषिद्ध नाही. तसेच आपल्या शिष्याची कृष्ण भावनेत प्रगती व्हावी म्हणून एक संन्यासी त्याचा विवाह संपन्न करू शकतो. जर कोणी अशा विहित कर्मांचा त्याग केला तर तो तमोगुणी कर्म करीत आहेत असे समजावे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आध्यात्मिक त्याग आणि भौतिक त्याग यामध्ये फरक. तर आध्यात्मिक त्याग म्हणजे स्वतःच्या सुखासाठी असणारे कार्यांचा आपण त्याग करतो. पण भगवंतासाठी जर ते सुखमय असणारं कार्य असेल, किंवा भक्तांना प्रसन्न करणारं कार्य असेल किंवा भक्तांसाठी असणारं कार्य असेल तर त्याचा आपण कधीच त्याग करायला नाही पाहिजे. तर असा जरी आपण त्याग केला तर ते त्याग तमोगुणात त्याला गणलं जातं. तर इथं प्रभुपाद 2 उदाहरण देत आहेत की संन्यासाने अग्नी पेटवायला नाही पाहिजे, पण तोच संन्यासी भगवंतांचा भक्त असेल तर भगवंतांसाठी नैवेद्य म्हणून त्याने अन्न शिजवलं पाहिजे. किंवा त्याचे शिष्यचा विवाह असेल, जे प्रभुपादांनी त्यांच्या शिष्यांचा विवाह केलाय, तर भौतिकदृष्ट्या जर बघायला पाहिजे तर संन्यासींनी विवाह यज्ञात त्यांचं काही तिथं काम नसतं. पण प्रभुपादांनी संन्यासी असून सुद्धा त्यांच्या शिष्यांचा विवाह त्यांनी लावलेला आहे, यज्ञ केलेला त्यासाठी. तर ते भगवत प्रीत्यर्थ असल्या कारणाने तसे कार्य करण्यापासून आपण दूर राहिलं नाही पाहिजे. ठीक आहे. दुःखमित्येव यत्कर्म कार्यक्लेश भयात् त्यजेत् स कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत्. तर आता तामसिक त्यागाचं वर्णन गेल्या श्लोकात झाले, आता राजसिक त्यागाचं वर्णन या श्लोकात होत आहे.
जो मनुष्य नियत कर्माचा कष्टप्रद समजून किंवा ते शरीराला क्लेश देतील या भीतीने त्यांचा त्याग करतो, त्यांच्याबद्दल असे म्हटले जाते की रजोगुणात त्याने रजोगुणात त्याग केला आहे. असे कार्य कधीही त्यागाच्या उन्नतीच्या दिशेला नेत नसते. हरे कृष्ण कृष्ण प्रभुजी. हा वाचा ना तुम्ही. तात्पर्य: जो मनुष्य कृष्ण भावनेत स्थित आहे त्यांनी सकाम कर्म करावे लागते या भीतीपोटी धनार्जन बंद करता कामा नये. कर्म करून जर एखाद्याला पैसे कृष्ण भावनेत वापरता येत असतील किंवा सकाळी लवकर सकाळी लवकर उठल्याने दिव्य कृष्ण भावनेचा विकास करता येत असेल तर भीतीने अशी कार्य न करण्याचे काहीच कारण नाही किंवा अशा कार्यांचा कष्टप्रद समजायचे कारण नाही. अशा त्यागाला रजोगुणी समजण्यात येते. रजोगुणी कर्मांचे फल नेहमीच क्लेशदायी असते. जर एखाद्याने त्या भावनेत कर्माचा त्याग केला तर त्याला त्यागाचे फळ कधीच लाभत नाही. हरे कृष्ण प्रभू. धन्यवाद. तर तमोगुणी त्यागामध्ये काय होतं, व्यक्ती मोहवश झालेला असतो, तो भ्रमित झालेला असतो. पण रजोगुणातला त्याग म्हणजे त्याला कष्ट वाटतं, त्यामुळे तो त्या कार्य करण्यापासून स्वतःला दूर ठेवतो. तर जर भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी कष्ट जरी करावे लागले असतील तर तसे कार्य भक्तांनी करायला पाहिजे. त्या कार्यापासून त्यांनी स्वतःला दूर ठेवलं नाही पाहिजे. त्या प्रभुपाद 2 उदाहरण देतात. एक म्हणजे भगवंतासाठी जर धन अर्जन करायचं असेल तर भक्तांनी त्यामध्ये आळस करून, आणि त्याचबरोबर भगवत भक्तीसाठी जर ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं असेल तर तो पण आळस व्यक्तीने त्याग केला पाहिजे. तर कितीही कष्टप्रद असो हे कार्य, त्याचा त्याग भक्तांनी करू नये. तर जर तसा त्याग केला, ते कष्टप्रद आहे म्हणून समजून आपण जर त्या गोष्टींचा त्याग केला तर त्या त्यागाला राजस त्याग असं भगवंत म्हणतात. सत्वगुणातला त्याग असा आहे. कार्यमित्येव यत् कर्म नियतं क्रियते अर्जुन संगत्यक्ता फलं चैव स त्याग सात्विको मता. हे अर्जुन, ज्यावेळी मनुष्य नियत कर्म करायलाच हवे म्हणून करतो आणि सर्व प्रकारची भौतिक संगत आणि फलांची आसक्ती सोडून येतो, त्यावेळी त्याचा त्याग सात्विक समजला पाहिजे. हरे कृष्ण प्रभू. हा वाचा. तात्पर्य: नियत कार्य कर्तव्याच्या भावनेने केले पाहिजे. मनुष्याला फलासक्ती सोडून कर्म केले पाहिजे. त्याने कर्माच्या गुणापासून अलग झाले पाहिजे. कारखान्यात कृष्ण भावनेने कर्म करणारा मनुष्य स्वतःला कारखान्यातील कार्यात गुंतून ठेवित नाही अथवा कारखान्यातील कामगारांचा संग करीत नाही. तो केवळ श्रीकृष्णाकरता कर्म करीत असतो आणि ज्यावेळी तो कर्मफळ श्रीकृष्णांना अर्पण करतो त्यावेळी तो दिव्य स्तरावर कार्य करीत असतो. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. तर हे सत्वगुणांचं लक्षण आहे की त्याचे जे कर्म आहेत तो कर्तव्य म्हणून तो ते कार्य करतो. तर तमोगुणामध्ये तो मोहवश असतो, कार्य करतो. रजगुणामध्ये तो कष्टप्रद म्हणून कार्य करतो, क्लेशात भयात. आणि इथं मात्र तो कर्तव्य म्हणून कार्य करतो. पण कृष्ण भक्त जो आहे तो कर्तव्य म्हणून ते कार्य करत नाही, तर तो भगवंतांच्या प्रसन्नीसाठी तो ते कार्य करतो. तर कृष्णाला तो अर्पण करतो. तर ते कार्य भान आहे.
सत्वगुणापेक्षा सुद्धा ते महान. सत्वगुणात व्यक्ती फक्त कर्तव्यावरती थांबतो, पण कर्तव्याच्या पलीकडे हे प्रेम. न द्वेष्टा कुशलं कर्म कुशलेनानुष्यते त्यागी सत्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशय. सत्वगुणात स्थित असलेला बुद्धिमान त्यागी अशुभ कर्माचा द्वेष करीत नाही अथवा शुभ कर्मात आसक्त राहत. अशा बुद्धिमान त्यागी मनुष्याला कर्माविषयी काहीच संशय नसतो. वाचू प्रभूजी. दंडवत प्रणाम. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे कृष्ण भावना भावित मनुष्य किंवा सत्वगुणी मनुष्य दुसऱ्या कोणाचाही द्वेष करीत नाही अथवा त्याच्या शरीराला पीडा देणाऱ्या कोणत्या वस्तूचाही द्वेष करीत नाही. तो योग्य स्थळी व योग्य काळी कर्म करतो व कर्तव्याच्या क्लेशदायक परिणामांना भीत नाही. दिव्य स्तरावर स्थित असलेल्या अशा मनुष्याला सर्वात बुद्धिमान व त्याच्या कार्यात संशयरहित समजले पाहिजे. तर इथं भगवत भक्त जे आहे त्यांच्याबद्दल वर्णन केलेले ती व्यक्ती त्या कार्यांपासून द्वेष ठेवत नाही किंवा त्या कार्यांशी ती आसक्त होत, पण ती व्यक्ती ती कार्य भगवंता प्रित्यर्थ करतात. तर अशा व्यक्तींना सर्वात बुद्धिमान म्हणून समजलं गेलं. ठीक आहे. आता 11वा श्लोक आहे. नेहि देवकृता शक्यं त्यक्तु कर्माण्यशेषतः यस्तु कर्मफलत्यागी सत्यागीत्यभिधीयते. देहधारी जीवांना सर्व कर्माचा त्याग करणे खरोखर शक्य नाही, परंतु जो कर्मफलाचा त्याग करतो तोच खरा त्यागी होय. वाचू का प्रभूजी? हरे कृष्ण प्रभूजी. वाचा मत. अरे सारखंच माताची वाचताय. ठीक आहे, वाचा. संतुष्ट. भगवद्गीतेत सांगितले आहे की मनुष्य कधीही कर्म करणे सोडून देऊ शकत नाही, परंतु जो कृष्णाकरिता कर्म करतो आणि कर्मफळाचा भोग करीत नाही तसेच सर्व काही श्रीकृष्णांना अर्पण करतो तोच खरा त्यागी होय. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचे अनेक सदस्य आहेत आणि ते आपापल्या कार्यालयात, कारखान्यात, बोल काय झालं? तुमचा आवाज गेला मग. माताजी आवाज येत नाहीये. माताजी आवाज गेला. हा हरे कृष्ण. परत वाचा. हा हरे कृष्ण. असे महात्मा पुरुष वास्तविक संन्यासी असून ते संन्यास आश्रमात स्थिर आहेत. या ठिकाणी स्पष्टपणे दाखवून दिले आहे की कर्मफळाचा त्याग केला जातो आणि कोणत्या कारणाकरता कर्मफळाचा त्याग केला पाहिजे. तर सर्व जे लोक कृष्ण भावना भावित आहेत ते सर्व व्यक्ती महान त्यागी किंवा संन्यासी लोकांपेक्षाही प्रगत आहे. कारण चैतन्य महाप्रभू सांगतात, नाहम वर्णी नचन रक्ती नापि वनस्त्वा किंतु क्रोधा निखिल परमानंदे गोपीर भरपूर पदक्रमणीय दास दास दास. तर स्वतःला ब्राह्मण समजणे, क्षत्रिय समजणे, वैश्य समजणे किंवा शूद्र समजणे किंवा स्वतःला संन्यासी, गृहस्थ, वानप्रस्थ, ब्रह्मचारी समजणे ह्याच्या पलीकडे भक्तांनी आपली चेतना नेली पाहिजे. तर भक्ताची चेतना काय आहे? मी कृष्णाच्या प्रसन्नेसाठी त्यांच्या भक्तांच्या दासाचा 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 दास अनुदास बनलो आणि माझे कार्य असे असतील की ज्याद्वारे मी त्यांना प्रसन्न करेन
जेणेकरून भगवंत प्रसन्न होतील. मग ते कार्य कसलेही असो, आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपण कंपनीत जातो किंवा आपण काही जॉब करतो किंवा आपण घरात कोणीही आहोत, आपण काही कार्य करतो, तर आपण जर नेहमी कृष्ण भावना भावित स्वतःला ठेवू, तर आपलं जे कार्य आहे ते आपल्याला बंधनात टाकणार नाही. कारण हे कार्य आपण कृष्णाच्या संबंधासाठी करतो, कृष्णासाठी करतो. त्यामुळे हे कार्य आपल्याला बंधनात टाकणार नाही. जसा देशाचा सैनिक आहे, तो देशासाठी जर गोळ्या झाडत असेल तर देश त्याला परमवीर चक्र म्हणून पारितोषिक देतो. पण तोच जर सैनिक घरात येऊन गावातल्या लोकांना जर गोळ्या मारत असेल तर त्याला काय होईल? कोर्ट मार्शल होईल. कार्य तर सारखंच आहे, तो गोळ्याच झाडतो. पण एक कार्य देशाच्या हितासाठी आणि दुसरं कार्य आहे देशाच्या हितासाठी. त्याप्रमाणे कृष्ण भावनाभावित सुद्धा भौतिकवादी व्यक्तींसारखं कार्य करत असेल, पण त्याचं कार्य जर भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ असेल तर ते कार्य त्याला भगवत धर्मात घेऊन जाईल. पण भौतिकवादी व्यक्ती जरी त्यागी असेल किंवा फार मोठा संन्यासी जरी असेल किंवा त्याग जरी केला असेल, पण तसा त्याग तो स्वतःच्या इन्कमसाठी करत असेल तर तो सर्वात मिथ्याचारी व्यक्ती म्हणून आपण ते सांगतो. त्याची आपण चर्चा केलेली गेल्या आधी. सर्व कर्मांनी या असते मनसा स्मरण. काय ते कधी सांगत असतो सर्व कर्म इत्याचाळीस उच्चतो संन्यास्य कर्मेंद्रिय आणि सैन्य या असते मनसा स्मरण इंद्रियार्थान निवडात्मा मिथ्याचारी. जरी वर करणी या व्यक्तींनी इंद्रिय सुखांचा त्याग केलाय, पण मनामध्ये मात्र इंद्रिय सुख भोगत असते, तर त्यांना काय म्हणलेले? मिथ्याचार. तसा तो त्याग, तसा तो भक्तीचा भक्तीने सॉरी भौतिक त्यागाचा जो आव आणलेला आहे ते मिथ्याचार आहे. पण एखादा व्यक्ती, त्याचा पुढचा श्लोक काय? यस्मिन् इंद्रियाणि मनसा हा यस्मिन् इंद्रियाणि मनसा नियम्यारभते अर्जुन कर्मेंद्रिय कर्मयोगम असक्तस्य विशिष्यते. काय नंबर काय? 3.7. 3.7 दोन्ही श्लोक 3.6 and 3.7. 3.7. हाँ ठीक है, हो सके. ठीक आहे. यशेंद्रिय आणि मनसा नियभ्यार्चिते अर्जुन कर्मेंद्रिय कर्मयोगा सक्त सविशेष. त्या प्रामाणिक व्यक्ती जरी मनाद्वारे इंद्रियाला संयमित करण्याचा प्रयत्न करत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा पुष्पमाने प्रारंभ करत असेल तर ती व्यक्ती अधिक श्रेष्ठ. तर महत्वाचा विषय काय आहे की आपण कार्य कोणते करतोय कोणते सोडतोय हे महत्वाचं नाही, आपण कुणासाठी करतोय आणि कुणासाठी सोडतोय हे महत्वाचं. तर आपल्यापेक्षा जास्त तपस्वी बाहेरची लोक आहेत. रोज पुण्यावरनं मुंबईला जाणारे लोक आहेत कामासाठी, रोज रात्रभर जागणारी लोक आहेत. एअरपोर्ट, सब्जी मार्केट तिकडं वगैरे सगळे 4 वाजता 4च्या आधी उठतात सगळे, पेपर इंडस्ट्री वगैरे सगळं. पण त्यांचं उठणं हे काय भगवंतांच्या पर्सनलसाठी नाही, ते मंगलारती करण्यासाठी उठले नाही ते लोक. तर भक्त सकाळी लवकर उठतो, भक्त त्याच्या खाण्यापिण्यावरती कंट्रोल करतो,
बाहेर लोक किती उपोषण करतात, राष्ट्रासाठी उपोषण, ह्याच्यासाठी उपोषण, त्याच्यासाठी उपोषण, पण आपण भगवंतासाठी उपास तपास करतो. त्यामुळे आपले कार्य भगवत प्रीत्यर्थ असल्या कारणाने ही कार्य सर्व भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी आपण करतो. त्यामुळे ते विशेष आहे. फक्त भौतिक मोहवश किंवा भ्रमापोटी किंवा रजगुणाच्या पोटी आपण जर कार्यांचा त्याग केला तर तो त्याग काही महान नाही. पण आपण कार्य भगवंतांच्या प्रश्नासाठी करायला पाहिजे. अनिष्टमिष्टं विष्णुंचे त्रिविध कर्म न फलम भवत्यागिता प्रत्य मतु संन्यासीनां प्रसिद्ध. जो त्यागी नाही त्याला मृत्यूनंतर इष्ट अनिष्ट व मिश्र असे 3 प्रकारचे कर्मफल प्राप्त होते. परंतु जे संन्यास आश्रमात आहेत त्यांना कर्मफलाचे सुख अथवा दुःख भोगावे लागत. वाचू प्रजी. श्रीकृष्णांशी आपला संबंध आहे. या ज्ञानाने जो कृष्ण भावनाभावित मनुष्य कर्म करतो तो नित्य मुक्त आहे. म्हणून मृत्यूनंतरही त्याला आपल्या कर्माची सुख दुःख रूपे फळे भोगावी लागत नाहीत. तर हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की आपली कार्य सदैव भगवंतांच्या प्रसन्नासाठी आपण करायला पाहिजे. आणि तीच भक्तीची व्याख्या आहे. काय व्याख्या आहे? अन्याविलासता शून्य ज्ञान कर्मानावतम अनुकूलन कृष्णानुशीलन भक्ती उत्तम. हे एक झालेलं आहे. दुसरी काय व्याख्या आहे? सवय पुंसा परो धर्म चतुर्भक्ती अधोश्रे अहेतुकी अप्रतिहता यात्मा सुप्रसिद्धी. तर आपली भगवंतांवरती असणारी भक्ती या सर्व गुणांनी संपन्न असली पाहिजे. कसलीही भौतिक आशा न ठेवता, ज्ञान कर्माचं आवृत्त नसताना फक्त भगवंतांच्या स्मृतीसाठी आपण जे कार्य करतो त्याला भक्ती म्हणतो. आणि ही भक्ती अहेतुकी आणि अप्रतिहता असली पाहिजे. त्यामध्ये खंड नाही पडला पाहिजे आणि त्यात कसलाही भौतिक उद्देश नसला पाहिजे. तर अशी भक्ती सुद्धा महान म्हणून सांगितले. तर तेच भगवंत इथं स्थापन करतायत की अशा भक्तीलाच मी खरा त्यागी किंवा संन्यासी समजतो. तर असा भक्त हा या त्यागी आणि संन्यासीपेक्षाही श्रेष्ठ. ठीक आहे. आता हे पुढचा श्लोक पुढच्या काही कोणाला प्रश्न असते विचारा. हरे कृष्ण. सर्वांना हरे कृष्ण प्रभुजी. यस. आता आम्ही दिंडीला जाणार आहे. कुठे जाणार आहे? दिंडी बरोबर जाणार आहे. तर मध्ये आधी कुठल्या परीक्षा वगैरे नाही ना? हा, तुम्ही प्रशांत प्रभू विचारा हे प्रश्न. ठीक आहे प्रभू. हरे कृष्ण. ठीक आहे. तर आपण थांबूया. धन्यवाद.
जय हरे कृष्णा हरे दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम प्रणाम प्रभुजी हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम सर्व हरे भक्तांच्या कृष्णा चरणात दंडवत कोटी कोटी दंडवत प्रणाम हरे कृष्ण प्रभुजी धन्यवाद हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम